नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा मंथन परीक्षा असेल, त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षा असतील, स्कॉलरशिप परीक्षा असतील, या स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा घटक म्हणजेच नेम ऑफ ॲनिमल अँड बर्ड्स, दिअर शेल्टर्स, लिव्हिंग प्लेस अँड साऊंड. म्हणजेच पहा प्राण्यांचं किंवा पक्ष्यांचं राहण्याचं ठिकाण. लिव्हिंग प्लेस म्हणजे काय? राहण्याचं ठिकाण. शेल्टर्स म्हणजेच थोडक्यात निवारे म्हणजे राहण्याचं ठिकाण. अँड त्यांचं साऊंड म्हणजे आवाज त्यांचा. याला काय म्हणायचं पहा. म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. याच्यावरती परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो. त्याचं राहण्याचं ठिकाण किंवा त्याचा आवाज, म्हणजे आवाज त्या ठिकाणी विचारला जातो. काय म्हटलं जातं आवाजाला इंग्रजीमध्ये? बरोबर. आपल्याला मराठीमध्ये सांगता येतं, परंतु इंग्रजीमध्ये आपल्याला म्हणजे पाठ असणं गरजेचं आहे. जर आपला पाठ असेल तरच आपण त्याचं राहण्याचं ठिकाण आणि त्याचा आवाज त्या ठिकाणी सांगू शकतो. पहा ॲनिमल आणि बर्ड्स याच्यामध्ये हेन म्हणजे कोंबडी आहे, तर कोंबडीचं राहण्याचं ठिकाण शेल्टर्स म्हणजे कूप आहे पहा, COOP कूप. त्यानंतर त्याच्या साऊंडला क्लक असे म्हणतात, CLUCK क्लक. बरोबर. म्हणजे हेन कोंबडीच्या राहण्याचं ठिकाण आहे कूप आणि साऊंड आहे क्लक, CLUCK. त्यानंतर हॉर्स म्हणजे घोडा. आता घोड्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात? तर स्टेबल. काय म्हणतात? STABLE स्टेबल. आणि ने आवाज आहे पहा, ने NEIGH ने. पहा म्हणजे घोड्याचा आवाज काय? ने. त्यानंतर राहण्याचं ठिकाण काय? स्टेबल. त्यानंतर डॉग म्हणजे कुत्रा. बरोबर. आता कुत्र्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात? तर केनल म्हणतात. काय म्हणतात? कॅनेल. म्हणजे कॅनेल हे काय? कुत्र्याचं राहण्याचं ठिकाण आहे आणि त्याचा आवाज आहे पहा बार्क. पहा म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात ते देखील आपण या ठिकाणी प्रश्न देखील घेणार आहोत. परंतु हे जे त्यांचा राहण्याचं ठिकाण आहे त्याचबरोबर आवाज आहे, हे आवाज आणि राहण्याचं ठिकाण तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत. पहा आता लॉयन म्हणजे सिंह. त्या सिंहाच्या राहण्याचं ठिकाण आहे डेन म्हणजे गुहा. आणि रोअर म्हणजे गर्जना. पहा आता सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? गर्जना. त्याला इंग्रजीमध्ये रोअर असे म्हणतात, ROAR रोअर. आणि डेन म्हणजे काय? गुफा. त्यानंतर एलिफंट आहे. आता एलिफंटच्या राहण्याचं ठिकाण आहे जंगल. म्हणजे जंगलामध्ये एलिफंट राहतो आणि त्याच्या आवाजाचं नाव आहे पहा ट्रम्पेट. पहा TRUMPET ट्रम्पेट. म्हणजेच या ठिकाणी एलिफंट ELEPHANT एलिफंट कुठं राहतो? तर जंगलमध्ये राहतो आणि त्याच्या आवाजाचं नाव आहे ट्रम्पेट. त्यानंतर बी म्हणजे मधमाशी. पहा बिहीव म्हणजे राहण्याचं ठिकाण. पहा हे जे पोळं आहे त्या पोळ्यामध्ये ती काय करते? ही मधमाशी राहते आणि त्याच्या आवाजाचं नाव आहे बज, BUZZ बज. पहा आता माऊस म्हणजे काय? उंदीर. आता उंदराचं राहण्याचं ठिकाण आहे होल. म्हणजे कशामध्ये? छिद्रामध्ये उंदीर राहतो आणि त्याच्या आवाजाचं नाव आहे स्क्वेक हे उंदराचा आवाज आहे पहा आणि राहण्याचं ठिकाण आहे होल म्हणजेच त्या ठिकाणी बीळ. आता पहा डक आहे. आता डक कुठं राहतो? तर वॉटर. राहण्याचं ठिकाण वॉटर आणि त्याच्या आवाजाचं नाव आहे क्वॅक. पहा म्हणजे ही जे आवाज आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे ह्या प्राण्यांचं आपल्या पाठच असणं गरजेचं आहे. आणि जर पाठ असेल तरच आपल्याला प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देता येणार आहे. म्हणजेच पहा ॲनिमल, शेल्टर्स आणि साऊंड. ॲनिमल, शेल्टर आणि साऊंड हे याच्यावरती 100% त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे हे पाठ करा, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्यानंतर पहा आता प्रश्न कसे आपल्याला विचारले जातात पहा. सॅम्पल क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर मेक? चित्रात दाखवलेल्या प्राण्यांच्या आवाजाला काय म्हणतात? पहा आता चित्रामध्ये कोणतं दाखवलंय? तर काय दाखवलंय? तर आपल्याला दिसतंय की चित्रामध्ये आपल्याला काय दाखवलंय? हत्ती दाखवलाय. काय दाखवलंय? हत्ती दाखवलेला आहे. बरोबर. मग हत्तीच्या आवाजाला म्हणजेच एलिफंटच्या आवाजाला काय म्हणायचं? हे आपण वरती पाहिलं. काय म्हणायचं? ट्रम्पेट. काय म्हणायचं? ट्रम्पेट. म्हणजेच या ठिकाणी हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3, या ठिकाणी 1 झाला आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे पहा. त्या ठिकाणी 3 नंबरचा ट्रम्पेट. म्हणजे पहा ने हा काय? हॉर्स घोड्याचा आवाज आहे. बार्क हा कुत्र्याचा आवाज आहे. क्वॅक हा डकचा म्हणजे बदकाचा आवाज आहे. तर एलिफंट म्हणजे हत्तीच्या आवाजाकरता ट्रम्पेट हा शब्द आहे. चित्रात दाखवलेला प्राणी हत्ती, एलिफंट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे पहा. आता विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ द हॉर्स? म्हणजे घोड्याचे राहण्याचे ठिकाण कोणतं? बरोबर. आता घोड्याचं राहण्याचं ठिकाण आपल्याला आपण पाहिलं तर स्टेबल. कोणतं? स्टेबल हे घोड्याचं राहण्याचं ठिकाण आहे पहा. कॅनल हे कुत्र्याचं आहे. कूप हे कोंबडीचं
खोल हे उंदराचे राहण्याचे ठिकाण आहे आणि घोडा हॉर्स म्हणजे कुठं राहतो स्टेबल म्हणजे तबेल्यामध्ये राहतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे घोड्याचं राहण्याचं ठिकाण पहा आपल्याला मराठीमध्ये लगेच लक्षात येतं घोडा तबेल्यामध्ये राहतो, पण इंग्रजीमध्ये तबेल्याला काय म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे. काय म्हणतात तर स्टेबल असं म्हणतात पहा. त्यानंतर तर प्रॅक्टिस एक्सरसाइजमध्ये इफ फ्रॉग क्रॉक देन डक. आता पहा डक म्हणजे डकचा आवाजाला काय म्हणायचं पहा. आता डकच्या आवाजाला काय म्हणतात क्वॅक असं म्हणतात. QUACK क्वॅक म्हणजे डकचा आवाज, बदकाचा आवाजाला काय म्हणतो आपण क्वॅक असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस एक्सरसाइज त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे द क्राय साऊंड ऑफ द टायगर इज कॉल्ड. पहा आता टायगरचा आवाज त्याला काय आपण म्हणतो रोअर, बरोबर काय म्हणतो रोअर टायगरच्या आवाजाला. क्वेश्चन नंबर 2 आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपल्याला काय करायचं आहे 2 वरती गोल करायचं आहे. डॅश डॅश साऊंड मेड बाय द डॉग. आता पहा कोणता साऊंड डॉगचा तर कोणता डॉग बार्क म्हणजे भुंकणे BARK बार्क. बार्क इज साऊंड मेड बाय द डॉग. त्यानंतर चौथा प्रश्न आहे व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ द लॉयन कॉल्ड. पहा आता लॉयन म्हणजे सिंह कशामध्ये राहतो तर डेन म्हणजे गुहेमध्ये राहतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर विच पेअर ऑफ द वर्ड इज द इनकरेक्ट. आता पहा इनकरेक्ट वर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. विच पेअर ऑफ वर्ड इज इनकरेक्ट. त्याच्यामध्ये पहा बी बज बरोबर आहे, बीच्या आवाजाला बज म्हणतात. डॉगच्या आवाजाला पहा आता माऊसच्या आवाजाला स्क्वॅक असं म्हणतात, हेनच्या आवाजाला क्लक म्हणतात, डॉगच्या आवाजाला रोअर म्हणतात. का डॉगची म्हणजे कुत्र्याची गर्जन आहे का तर नाही, डॉगचा आवाज काय बार्क आहे, बरोबर डॉगचा आवाज काय बार्क आहे. म्हणजे या ठिकाणी काय केले रोअर लिहिलंय, म्हणजे हे कशाचे रोअर सिंह असेल त्याचबरोबर सिंहाची काय आहे रोअर म्हणजे गर्जना होते पहा. म्हणजेच या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे इनकरेक्ट. पहा इनकरेक्ट जे इनकरेक्ट करेक्ट याच्या खाली अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे तुम्ही अंडरलाईन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय विचारलंय, करेक्ट पेअर विचारली की इनकरेक्ट विचारली. पहा इनकरेक्ट पेअर आहे म्हणजेच कोणती पर्याय क्रमांक 3 डॉग रोअर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे चूज द साऊंड ऑफ द बर्ड. आता बर्डचा साऊंड बार्क हा कुत्र्याचा झाला, स्क्वॅक हा उंदराचा झाला, रोअर हा सिंहाचा झाला, तर चिर्प म्हणजे बर्ड म्हणजे पक्ष्यांचा साऊंड काय आहे चिर्प. पर्याय क्रमांक 4 चिर्प. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड. आता या ठिकाणी करेक्ट खाली अंडरलाईन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय करेक्ट विचारले करेक्ट सेट. आता मंकी ट्री हुप्स, बी होल बज नाही, बी होल नाही, कॅमल डेन नो हे बी नाही. त्यानंतर हेन वॉटर क्वॅक हे देखील नाही, म्हणजे हे तिन्ही नाही. तर मंकी ट्री आणि उप्स म्हणजे मंकी कुठं राहतं माकड कुठं राहतं झाडावरती आणि त्याच्या आवाजाला काय म्हणतात हुप्स असे म्हणतात पहा हुप्स. म्हणजे हे जे पर्याय क्रमांक 1 आहे हे करेक्ट आहे, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढं आहे पहा कम्पॅरिझन. आता कम्पॅरिझन म्हणजे काय तर तुलना. काय कम्पॅरिझन म्हणजे काय तुलना. तर एखाद्या व्यक्तीच्या प्राण्यांच्या किंवा वस्तूच्या गुणवैशिष्ट्याची दुसऱ्या गोष्टीतील सारखेपणा साम्य याबाबत सांगणे म्हणजे कम्पॅरिझन म्हणजे तुलना करणे होईल. पहा आता तुलना करणे उदाहरणार्थ ॲज कुनिंग ॲज फॉक्स म्हणजे लबाड कोल्हा. पहा ॲज कनिंग ॲज फॉक्स म्हणजे काय आपण म्हणतो लबाड कोल्हा. आता सॅम्पल क्वेश्चन आहे चूज द वर्ड इज कम्पॅरिझन फ्रॉम द गिव्हन पिक्चर. दिलेल्या चित्राकरता योग्य तुलना दर्शवणारा शब्द निवडा. आता याच्यामध्ये काय दाखवलं आहे आपल्याला ऑक्स दाखवला आहे. म्हणजे ऑक्स कसा असतो रे तर ऑक्स कसा असतो स्ट्रॉंग असतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. स्पष्टीकरणामध्ये आपल्याला सांगता येईल की वरील पर्यायापैकी ऑक्स हा स्ट्रॉंग आणि मजबूत असतो म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे. पहा ॲज स्ट्रॉंग ॲज ऑक्स. त्यानंतर सिलेक्ट द प्रॉपर वर्ड फ्रॉम द फिलिंग ब्लँक. योग्य शब्द निवडून मोकळ्या जागी भरा. बंडल ऑफ. पहा म्हणजे आता बंडल पहा आता बंडल कशाचा असतो शिपचा असतो का नाही, सोल्जरचा असतो का नाही, स्टिक्सचा असतो का म्हणजे काठ्यांचा बंडल असतो का, अँडचा असतो का नाही. तर काय स्टिक्सचा बंडल आहे. काचा स्टिक्सचा म्हणजे आपण काठ्यांचा बंडल करतो म्हणजे अ बंडल ऑफ स्टिक म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय आहे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रॅक्टिस एक्सरसाइजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. आता या प्रश्नामध्ये काय विचारलंय तर सिलेक्ट द प्रॉपर वर्ड द कम्प्लीट द
पहा आता या ठिकाणी तुलना करायची आहे, बरोबर. कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. आता कंपॅरिझन मध्ये या ठिकाणी काय विचारायचं, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड ऑफ द कम्प्लीट द कंपॅरिझन, म्हणजे तुलना पूर्ण करणारा योग्य शब्द निवडा. ॲज ब्राईट ॲज, पहा आता रॉक, स्टोन, स्टँड, सिल्वर, काय येईल, ॲज ब्राईट ॲज सिल्वर, ॲज ब्राईट ॲज सिल्वर, पर्याय क्रमांक 1, बरोबर ना. ॲज ब्राईट ॲज सिल्वर, रॉक, स्टोन, सँड. त्यानंतर ॲज हॉट ॲज, ॲज हॉट ॲज कॅम्प्युटर, टी व्ही, फायर, मोबाईल, फायर म्हणजे आग, ॲज हॉट ॲज फायर. लुक ॲट द पिक्चर, कम्प्लीट द ॲडम्स विथ द करेक्ट वर्ड ऑफ कम्पॅरिझन, चित्र पहा आणि तुलनेचा शब्द वापरून वाक्यप्रयोग पूर्ण करा. आता लाईट वेल, नो, पहा म्हणजे हेवी वेल, नो, स्मूथ वेल, नो, डीप वेल म्हणजे खोल विहीर, बरोबर. डीप वेल हे काय आहे, बरोबर आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 3चं उत्तर आहे डीप वेल. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 आहे, चूज द करेक्ट वर्ड कम्पॅरिझन फ्रॉम द गिवन पिक्चर, दिलेल्या चित्राकरता योग्य तुलना दर्शवणारा शब्द लिहा. ॲज व्हाईट ॲज स्नो, ओके, ॲज व्हाईट ॲज स्नो म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, चूज द करेक्ट वर्ड ऑफ द कम्पॅरिझन फ्रॉम द गिवन पिक्चर, दिलेल्या चित्राकरता तुलना दर्शवणारा योग्य शब्द निवडा. ॲज बिझी ॲज बी, काय आहे, बी म्हणजेच पर्याय क्रमांक 4, ॲज बिझी ॲज बी. त्यानंतर आयडेंटिफाय द रॉंग पेअर ऑफ द कम्पॅरिझन, पहा आता रॉंग खाली अंडरलाईन करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चुकीची जोडी आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. पहा ॲज लाईट ॲज ट्रक, ॲज रेड ॲज ॲपल, बरोबर आहे. ॲज ब्युटिफुल ॲज मून, बरोबर. ॲज ब्लॅक ॲज कोल, हे देखील बरोबर आहे. तर चुकीचं आहे ॲज लाईट ॲज ट्रक, ॲज लाईट ॲज ट्रक हे चुकीचं आहे. म्हणजेच या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने हे कम्पॅरिझनवरती आपल्याला प्रश्न येत असतात. पहा म्हणजेच आपण या ठिकाणी कम्पॅरिझन असेल, त्याचबरोबर आवाज, प्राणी आणि प्राण्यांचं राहण्याचं ठिकाण आणि आवाज, हे हा जो घटक आहे तो अभ्यासलेला आहे. याच्यावरती हमखास प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जातो. त्याच्यामुळे हे जे आहे प्राण्यांचे आवाज, बर्ड्स नेम आणि त्यांचे राहण्याचं ठिकाण, लिव्हिंग प्लेस आणि साऊंड, हे आपल्याला काय करायचं आहे, पाठच करायचं आहे. आणि कम्पॅरिझन देखील त्याच्यावरती देखील, याच्यावरती नाही तर त्याच्यावरती हा हमखास प्रश्न असतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे संपूर्ण पाठ करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. मंथन, त्याचबरोबर मिशन आरंभ परीक्षा आणि प्रज्ञाशोध परीक्षा, त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.